नमस्कार सर्वांना। आजचा प्रवास ऐतिहासिक नगरी पैठणकडे आहे आमचा। संताची भूमी, निसर्गाचा साथ आणि अविस्मरणीय आठवणीचा सुंदर हा प्रवास। चला तर बघू शकता आम्ही आलेलो तिथं पैठणमध्ये। चला तर पोहोचलो तर ह्याच्यानंतर आम्ही गाडी पार्क करणार आहे। त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता खूप सारे असे जांभळीचे झाडं आहेत, खूप जांभळं लागलेले होते। त्यानंतर आम्ही तिकीट पण काढलं, नंतर निघालो आम्ही डॅमकडे। तर इथं बघू शकतात सगळे इथे पर्यटन फिरायला येतातच। चला तर आम्ही निघालो डॅमकडे। पैठणमध्ये निसर्ग सौंदर्य हरवलेले काही सुंदर क्षण इथं बघू शकतात। सुंदर असं पाणी, तिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी। बघा इथं मुलांनी पण अशा प्रकारे इथं एन्जॉय केलेलं आहे। इथं बघू शकतात हे कसं पाणी खेळतात, एकदम छान असं वातावरण होतं इथं। इथं बघू शकतात निसर्ग म्हणजे मनाला मिळणारा खरा आनंद हे आज तुम्ही बघू शकतात। आज तो आनंद पैठणाच्या सहवासात अनुभवत आहोत। इथं बघू शकतात किती सुंदर असं दिसतंय, सगळीकडे पाणीच पाणी। इथं बघू शकतात कशी एन्जॉय करतात। पण बघा इथं दगडाला खूप शेवाळ आहे, म्हणजे एकदम दमसी असं बसावं लागतं, तिथं जावं लागतं, म्हणजे पाय खूप सटकतात तिथं। इथं बघू शकतात किती शेवाळ आहे हे तुम्ही इथं बघू शकतात। त्यामुळे गेल्यानंतर पण एकदम हळूच हे बघा मुलं इथं एन्जॉय करतात। पण ते बी थोड्या वेळासाठी सोडले होते, कारण पाय सटकायची इथं खूप भीती वाटते। इथं बघू शकता तुम्ही निसर्गाचा कुशीतला ह्या प्रत्येक क्षण मनाला किती शांतता देतो, इथं बघू शकता। चला तर आता हे मुलांनी इथं खूप एन्जॉय झाले। त्यानंतर वातावरण पण इथं खूप सुंदर होतं, कारण पूर्ण आभाळ आलेलं होतं, पावसाचं पूर्ण वातावरण। त्यानंतर आता आपण इथून रिटर्न निघणार आहेत, पण तोपर्यंत एकदा बघून घ्या किती छान असं पाण्यात वाटायले। लाटा पण यायल्यात, हवा सुटल्यामुळं लाटा पण छोट्या छोट्या लाटा यायला लागल्यात। तर या बघा अमित काही येतच नव्हता, त्याला अनेक पण खेळायचं होतं, कारण आम्ही येऊनच खूप 3 तास झाले होते। लेट जायला होता म्हणून आम्हाला रिटर्न निघायचं आहे, आणि हे काही लवकर निघत नव्हता। पण चला तर आम्ही निघालो आता इथून। तर म्हटलं शेवटची शूटिंग काढूया निघेपर्यंत। चला तर आता आम्ही इथून रिटर्न निघणार आहे। ते बघा आता आम्ही निघालो इथून। चला आता एवढे इथं दगड होते की चालायला थोडं मुश्किल होतं, पाय खूप सटकत होते, कारण पाय पण ओले होते आणि निघायचं होतं, पण चप्पल घालू शकत नव्हतो आम्ही। इथून निघालो, पण काय आम्ही ऑलरेडी स्लो चालत होतो, आणि स्लो मोशन त्यात ही शूटिंग काढलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता खूपच ती स्लो आलेली आहे। चला तर इथून आम्ही आता निघालो। चला तर आम्ही आलेलो आता वरती। चला वरती आल्याच्यानंतर इथं बघू शकतात किती असं सुंदर असं वातावरण आहे। त्यानंतर आम्ही इथं फोटो पण काढले, नंतर निघेपर्यंत शूटिंग पण काढली, इथं बघू शकता। चला तर आम्ही निघालो आता खाली। चला तर बघू शकता इथं ह्या डॅमला टोटल 27 दरवाजे आहेत, पण आता पाणी कमी असल्यामुळं ते काही आता एक पण उघडलेलं नाही आहे। चला तर आम्ही निघालो आता रिटर्न। आमचा पैठणचा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।